मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कुंभमेळा नियोजन बैठक। कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। नागालँडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। अजित पवारांची साथ सोडत 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीत। नागालँडमधील आमदार अस्वस्थ होते। कायद्याची माहिती घेऊन कारवाईबद्दल निर्णय घेणार। अजित पवारांची प्रतिक्रिया। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी सामनातील रोखठोक सदरात रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्याची शिंगे या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। गुवाहाटीवरून आणलेली शिंग आम्ही जपून ठेवलेत। वेळ आली ती कुणाच्या पोटात टाकायची आम्ही ठरवू। संजय शिरसाटांचा राऊतांना खोचकटोला। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार। शिवाजीनगरमध्ये साखर संकुलात वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भात बैठक। ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो। ढेकळांचे पंचनामे करणार का या विधानानंतर कोकाटेंकडून स्पष्ट। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कोकाटेंची माहिती। गोष्टी मत ठेवा, काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर महागात पडतं। अजित पवारांचा कोकाटेंना सल्ला। भाजपने आता वन नेशन वन हजबंड सुरू केलंय का? घरोघरी जाऊन सिंदूर वाटत आहे। संजय राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा। वैष्णवी मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची चौकशी। मृत्यू प्रकरणात चव्हाणचा सहभाग होता किंवा नाही तपास सुरू। निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणीची समोरासमोर चौकशी करणार।